निवडणूक आयोग हे कुणी बसवलेलं बाहुलं आहे हे सगळ्यांना आता माहीत झालेलं आहे। त्यासाठी काय आता आम्हाला वेगळं बोलायची गरज नाही। पण आता निवडणुका घेत असताना पण त्यांना शंका आहे की आपली राज्यामध्ये अजूनही स्थानिक स्वराज्य संस्थेवरती सत्ता येईल का नाही। यांचं मत आहे निवडणुका कॅन्सल करा मत नाही, यादी पहिली सुधारा। ज्या यादीमध्ये तुम्ही घोटाळा केलेला आहे ती यादी पहिली सुधारा आणि त्यानंतर मग निवडणुका घ्या। ज्या टेंडरमध्ये मला चांगले पैसे मिळणार आहेत असे टेंडर आणून तेवढाच विकास करायचा प्रयत्न केला, पण जनतेसाठी सर्वसामान्य लोकांसाठी जे विकास पाहिजे त्यांनी काही केले नाहीत। लोकप्रतिनिधी तर राहिलाच नाही, अधिकाऱ्यांनी टेंडर काढायचं, लोकप्रतिनिधी सेटलमेंट ह्या करायचं आणि ते कुठलंच्या कुठं काम त्यांनी काही बोगस कामं पण त्यावेळेला केलेले आहेत। ती MIDC कुणासाठी येणार आहे? इथल्या राजकीय पुढाऱ्यांसाठी आणणार आहेत का सर्वसामान्य जनतेसाठी आणणार? आम्हाला विकाव तालुका म्हणून काही जण जिल्ह्यात ओळखायला लागले आता, कारण आम्ही ज्या ठिकाणी बसतो हे लोकप्रतिनिधीचं तात्विक काम आहे, म्हणजे सात्विक काम नव्हे। नमस्कार, लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। गेल्या मागील 8 वर्षापासून जिल्हा परिषदच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पेंडिंग होत्या। शिवसेना उद्धव गट बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी होती की लवकरात गेले 3 वर्षापासून मागणी होती की ह्या निवडणुका व्हाव्यात, परंतु ह्या निवडणुका आत्ता का असताना सरकारनं जाहीर केल्यात। या निवडणुका जाहीर करताना कोणत्या मुद्द्यावरती ह्या निवडणुका जाहीर होणार आहेत याचं अजून काय स्पष्टीकरण नाही। उमेदवार डिक्लेअर नाही, आरक्षण जाहीर झालं जिल्हा परिषदेचं, नगरपालिकेचं तारखा अजून माहीत नाहीत। या पार्श्वभूमीवर आपण आज मुलाखत घेणार आहोत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख माननीय नामदेव गिरी साहेब, आणि ह्या निवडणुकीच्या अनुषंगानं काय त्यांचं भूमिका आहे, पक्षाची काय भूमिका आहे, राज्य पातळीवरची काय भूमिका आहे आणि स्थानिक पातळीवर त्यांची भूमिका आहे हे सर। नमस्कार। नमस्कार, जय महाराष्ट्र। लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। गेले इतके दिवस ह्या निवडणुका होत नव्हत्या, आता निवडणुका जाहीर झाल्या, तरीसुद्धा आपल्या राज्य पातळीवरती वरिष्ठ नेत्यांच्याकडून ह्या निवडणुकीसंदर्भात काही संभ्रम आहे, मतदारांचा असेल तर काय नेमकी भूमिका काय आहे? नाही, मुळात मी एक सांगतो की म्हणजे आता एक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की आता निवडणुका एवढ्या दिवसानंतर ह्या प्रक्रियेत लागायला लागल्यात। आम्ही गेली 3 वर्षापासून पाठीमागे तुम्ही निवडणुका घ्या म्हणून, पण त्यावेळेला कदाचित ह्या ज्यांना निवडणुकीचं वातावरण चुकीचं होतं, त्यांच्या विरोधात होतं, त्यांनी त्या निवडणूक घेतल्या नाही, त्यांनी वातावरण बनवण्याचा प्रयत्न केला आणि आता निवडणुका घेत आहेत। पण आता निवडणुका घेत असताना पण त्यांना शंका आहे की आपली राज्यामध्ये अजूनही स्थानिक स्वराज्य संस्थेवरती सत्ता येईल का नाही, म्हणून त्यांनी त्या मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ केलेला आहे। म्हणजे एका बिल्डिंगमध्ये 10 बाय 10च्या रूम आहेत, त्या ठिकाणी 100-125 मतदार कसा असू शकतो? मग हे पुराव्यासह निवडणूक आयोगाला दाखवलेलं आहे। आता निवडणूक आयोग पण त्या बाबतीत तसा निर्णय त्यांचा अजून काही त्यांनी दिलेला नाही, म्हणून जो 1 तारखेचा महाविकास आघाडीचा मोर्चा आहे त्यात सगळ्यात पुढाकार जो घेतलेला सन्माननीय उद्धवसाहेब आणि सन्माननीय राजसाहेब यांचं मत आहे निवडणुका कॅन्सल करा मत नाही, यादी पहिली सुधारा। ज्या यादीमध्ये तुम्ही घोटाळा केलेला आहे ती यादी पहिली सुधारा आणि त्यानंतर मग निवडणुका घ्या, एवढंच आमच्या पक्षाचं किंवा महाविकास आघाडीचं मत आहे। यादीमध्ये घोटाळा केला तर निवडणूक आयोगावर तर आपला आक्षेप आहे का नेमका? हा आक्षेप आपल्याला पुन्हा, कारण अशा वेळी ज्यावेळी तुम्ही निवडणूक आयोगावरती प्रश्न विचारला जातात त्यावेळी भाजपचे लोक पुढे उत्तर देतात। नाही, नक्की निवडणूक आयोग हे कुणी बसवलेलं बाहुलं आहे हे सगळ्यांना आता माहीत झालेलं आहे। त्यासाठी काय आता आम्हाला वेगळं बोलायची गरज नाही, कारण विषयच असा आहे की त्या निवडणूक आयोगाचे जे कोण प्रमुख असतील त्यांना पुरावे देऊनसुद्धा त्यावरती निर्णय घेत नाहीत। मग ते कोण त्यांना भेटलेलं नाही, मग त्यांनी कुणाचं बाबा आदल्या दिवशी रात्री विचारायचं, मग दुसऱ्या दिवशी मग येऊन उत्तर द्यायचं, असा निवडणूक आयोगाचा जर विषय असेल तर मग जनतेनंसुद्धा त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे। निवडणूक आयोग हा राजकारण्यांच्या म्हणण्यावरती चालतो का कसा चालतो हे त्यांच्या डोक्यात यायला पाहिजे। इथून मागं चालत नव्हतं, निवडणूक आयोग अगदी एकदम चांगलं काम असायचं, म्हणजे त्या निवडणूक आयोगाची भीती असायची मनामध्ये। आचारसंहिता लागली तर लोक अक्षरशः घाबरून जायचे, गाडीमधनं 5,000 10,000 आपली रोकड घेऊन जात नव्हते, कारण का आम्ही एक सोना व्यवसाय काय आम्हालाही माहीत आहे, त्याचा अनुभव आहे। पण आज लाखो रुपये करोडो रुपये गाडीमध्ये गावतात तरी पण यांचं काय येणार नाही, जनता ह्यांना या त्यांची जागा दाखवण्यासाठी तयार आहे, म्हणून ह्यांनी केलेलं मतदाराचं घेणार। म्हणजे शेवटी राहुल गांधींनी सन्मान्य सांगितलेलं आहे की शेवटच्या ह्याच्यामध्ये 78 लाख मतदान होत असेल विधानसभेच्या वेळेला, तर मग हे मतदान कुठनं आलं? आणि हे बाहेरच्या राज्यातनं गाड्याच्या गाड्या भरून आल्या, काही ठिकाणी पुरावे पण मिळालेले आहेत की आम्ही तिथं मतदान केलं, त्या ठिकाणून मग कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बाँड्रीवरती असे प्रकार घडलेले आहेत। तुम्ही आता मीडियाने सगळीकडे ते काही ठिकाणी दाखवलं आहे, पण ज्या मीडियाने दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांना हे दाबण्याचा प्रयत्न ह्या सरकारनं केलेला आहे। स्थानिक पातळीवरती काम करत असताना जिल्ह्याच्या लेवल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शहावाडी तालुक्यामध्ये
जो काही विकासाचा प्रश्न आहे गेली अनेक वर्ष प्रलंबित आहे. 8 वर्षापासून तर हा लोकप्रतिनिधी नसल्यामुळं बरीच कामं प्रलंबित आहेत. याच्यामध्ये शावड तालुक्याच्या दृष्टिकोनात विचार करायला गेला तालुक्या दृष्टिकोनातून तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोणकोणती कामं होणं आवश्यक होतं की ते तुम्हाला जाणवतं की हे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे हे कामं पेंडिंग राहिले? नाही, महत्त्वाचं असं आहे की ग्रामीण भागातल्या ज्या पहिल्या प्राथमिक शाळा आहेत, या प्राथमिक शाळांच्यावरती चांगलं बजेट टाकून त्या ठिकाणी चांगल्या सुविधा देणं हे गरजेचं होतं. पण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा कालावधी असतो हा 5 वर्षाचा, पण आता गेल्या 8 वर्षापासून या निवडणुका झाल्या नाहीत. आता त्या 5 वर्षांमध्ये त्या लोकप्रतिनिधींनी आपलं कसं पोट भरेल हे बघितलं, किंवा ज्या ठिकाणी विकास करायचा प्रयत्न केला ते स्थानिक लेवलला बाबा रस्ते चांगले झाले पाहिजेत, त्या ठिकाणी शौचालयांचे चांगले प्रश्न निर्माण झाले पाहिजेत, ह्याच्याकडे फार कमी लक्ष देत असताना जे मला सोयीचं जे वाटतं म्हणजे ज्या टेंडरमध्ये मला चांगले पैसे मिळणार आहेत असे टेंडर आणून तेवढाच विकास करायचा प्रयत्न केला. पण जनतेसाठी सर्वसामान्य लोकांसाठी जे विकास पाहिजे त्यांनी काही केले नाहीत. राहिला आहे 3 वर्षाचा प्रश्न. 3 वर्षांमध्ये त्यावेळेचे म्हणजे मी म्हणतो माझे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी हे तर काय सुसाट सुटलेत, त्यांना काय कोण विचारणारा माणूस राहिला नाही. लोकप्रतिनिधी तर राहिलाच नाही. अधिकाऱ्यांनी टेंडर काढायचं, लोकप्रतिनिधी सेटलमेंट ह्या करायचं आणि ते कुठलंच्या कुठं काम त्यांनी काही बोगस कामं पण त्यावेळेला केलेले आहेत. शावाडी तालुका हा नैसर्गिकदृष्ट्या संपन्न आहे. खनिजांच्या खाणी आहेत, बॉक्साईट असतील किंवा इतर खनिजे असतील, कोळसा असेल, ज्या खाणी आहेत, तरीसुद्धा या तालुक्यामध्ये रोजगार निर्मिती होत नाही. इथल्या युवकांना, इथल्या जे काही सुशिक्षित लोक आहेत यांना रोजगार मिळण्यासाठी MIDC, गोकुळ शिरगाव किंवा शिरोली यासारख्या ठिकाणी जावं लागतं. ह्या युवकांसाठी या ठिकाणी एखादा रोजगार होणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं? रोजगार उद्योगधंदे होणे आवश्यक आहे असं वाटतं का तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये? नाही, गेले अनेक वर्षापासून आमच्या शाहूवाडी तालुका तुम्ही जसं म्हणला की निसर्ग संपन्न आहे, भौगोलिकदृष्ट्या हा तालुका चांगला आहे. गेले 25-30 वर्षापासून आमच्याच तालुक्यातला बॉक्साईड काढून बेळगावला नेला जातो आणि तिथं त्याची प्रक्रिया करून तिथं हजारो तरुणांना रोजगार बेळगावमध्ये दिला जातो. ती जी संपदा आहे किंवा ते जे खनिज आहे ते आमच्या तालुक्यात निघलं जातं. मग अनेक वेळा आंदोलनातनं ह्या मागणी झालेल्या आहेत की तुम्हाला रोजगारच निर्मिती द्यायची आहे तर आमच्या तालुक्यात ते बॉक्साईडचा प्रोजेक्ट तयार करा, त्याच्यापासून कच्चा माल तयार करा, तो पक्का माल तयार करून या ठिकाणी तरुणांना रोजगार द्या. पण तसं न करता या तालुक्यात आता MIDC आणण्याचा काय ते आता हे चालू आहे. MIDC आणली, तरुणांना रोजगार मिळाला तर आम्ही स्वागत करू. पण ते करत असताना जी MIDCला जमीन भूसंपादित करणार आहेत ती भूसंपादित जमीन करत असताना शेतकऱ्याला जर त्याचा 100, 200, 1000 आणि 2000 रुपये गुंठ्याने भाव दिला तर कुठला शेतकरी आयुष्यभर आपल्या हे करून करणारी जमीन आहे ती जमीन काय शासनाला देऊन फुकट देऊन ती कोण, कारण का ह्यो रोड झाला तुम्हाला बघितलं, ह्या रोडच्या वेळेला पण त्यांनी अगदी नाममात्र जमिनीत पैसे दिलेले आहेत. अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. तसं जर या ठिकाणी होत असेल तर ती MIDC कुणासाठी येणार आहे? इथल्या राजकीय पुढाऱ्यांसाठी आणणार आहेत का सर्वसामान्य जनतेसाठी आणणार आहेत? ह्याचा पहिला अभ्यास करून मध्ये MIDC तर आली पाहिजे. आणि ती MIDC याच्या अगोदर ह्या बॉक्साईडवरती इथे एखादा प्रकल्प करा आणि त्याच्यातनं रोजगार निर्मिती तरुणांना द्यावीशी आम्हाला मागणी आहे आमची. लोकप्रतिनिधी जे आहेत शाहूवाडी पन्हाळा तालुक्यातले यांनी या मागणीकडं कशा म्हणजे त्यांनी पाहिलं पाहिजे त्या पद्धतीने पाहतात का ते? नाही, लोकप्रतिनिधींनी त्यांच्या पद्धतीनं कशी मागणी करतात माहीत नाही, पण सर्वसामान्य लोकांना रस्ता करून देणं, सर्वसामान्य लोकांसाठी गावामध्ये एखाद्या मंदिरासाठी हॉलसाठी पैसे देणं हे लोकप्रतिनिधीचं तात्विक काम आहे, म्हणजे सात्विक काम नव्हे. हे तरी शासनाचा येणारा निधी तुम्ही कुठंतरी मार्गी लावत असता, तो काय तुमच्या खिशातला देत नसता. म्हणजे जे करातून रक्कम साठलेली असती ती रक्कम तुम्ही जनतेपुढे देत असता, त्यासाठी जनतेनं तुम्हाला त्या ठिकाणी निवडून दिलेलं असतं. पण ज्या वेळेला सन्माननीय या तालुक्याचे माजी आमदार संजयसिंह गायकवाड होते किंवा बाबासाहेब दादा होते, सन्माननीय माजी आमदार बाबासाहेब दादा सौरकर होते, उदयसिंह गायकवाड साहेब होते, प्रत्येकाच्या एका नावाला उल्लेख आहे. ह्याच्यामध्ये धनगरवाडी जी असतील तिथं लाईट कोणी नेलं म्हणून आज जर विचारलं तर सन्मान्य बाबासाहेब दादांचं नाव सांगतात की बाबा आम्हाला लाईटची व्यवस्था, त्याला हापशी पद्धत होती, बोरिंगची व्यवस्था सन्मान्य दादांनी आम्हाला केली. या तालुक्यामध्ये जे मोठे प्रकल्प पाण्याचे झाले, जे धरणं झाली किंवा डॅम झाले ते सन्मान्य संजय दादांनी केले. या तालुक्यातले खेडेगावाला रस्ता जोडायचा जो प्रयत्न कोणी केला तर सन्माननीय उदयसिंह गायकवाड साहेबांनी केला खासदार असताना. पण आजच्या लोकप्रतिनिधींचं काम काय चालू आहे की गावागावात भांडणं कशी लागतील आणि त्या ठिकाणी आम्हाला आमचा गट कसा स्ट्रॉंग होईल ह्याच्यासाठी त्या निधीचा उपयोग केला जातो. तसा न करता या तालुक्याला मोठा जर एखादा चांगला निधी आणला, त्याचा विकास झाला
तर त्या तालुक्यातली तरुणसुद्धा त्यांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाहीत. आपल्या बोलण्यातून कुठंतरी जाणवतं की तालुक्याचा लोकप्रतिनिधी नसल्यामुळं, स्थानिक लोकप्रतिनिधी नसल्यामुळं म्हणजे विधानसभेमध्ये हा तालुका कुठंतरी मागं राहतो, असं काही शल्य आहे का तो आपल्याला? नाही, तसं असतंच. ज्याचा आता मला तसं म्हणता येणार नाही, मी दोन्ही विधानसभा मतदारसंघात काम करतो, पन्हाळ्यालाही करतो, शाहवाडीलाही करतो. पण आमच्या तालुक्याचा बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे शाहवाडीला बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा दुर्गम तालुका, मागास तालुका म्हणून बघितला. पण आमचा तालुका मागास नाही, आमचा तालुका विचारानं समृद्ध असणारा तालुका आहे. या ठिकाणच्या जनतेने सुद्धा आमच्या तालुक्यात जे आता जे म्हणतात ना, आम्हाला विकाऊ तालुका म्हणून काही जण जिल्ह्यात ओळखायला लागले आता. कारण आम्ही ज्या ठिकाणी बसतो, कारण सन्माननीय सतीश पाटील आबा खासदारकीला कुठलेही पैसे न खर्च करता त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे किती, मग आम्हाला साधारणतः 22,000-25,000 मताचं लीड दिलं इथल्या लोकांनी. आमचा तालुका विकाऊ नाही, तर तो तालुका काय आहे की तालुक्यात एक विचार चांगले आहेत आणि या चांगल्या विचाराला चांगल्या लोकप्रतिनिधीची गरज आहे आणि अशा लोकप्रतिनिधी जनतेने भविष्यात द्यावा अशी आमची मागणी आहे. त्यात बांबवडे शहर, बांबवडे हे शहर तालुक्यात म्हणजे मलकापूर नंतर कुठलं शहर असेल बांबवडे आहे आणि मुख्य रस्त्याला लागून असलेलं आहे. इथं नागरीकरणाच्या खूप मोठ्या अडचणी आहेत तिथल्या आणि त्या कशा पद्धतीने सोडवता येईल, काय आपल्या पक्षाच्या मार्फत काय असं काय भूमिका आहे का? आता बांबोळे हे तसं बाजारपेठ मोठे आहे, म्हणजे तालुक्यातलं सगळ्यात मोठं बांबोळ्याला बाजारपेठ म्हणून उल्लेख केला जातो. आता या ठिकाणची जे आता तुम्ही नागरिकांच्या सुविधा करणं म्हणल्या त्या करणं गरजेचं आहे. त्या पद्धतीनं इथले स्थानिकचे आमचे सरपंच असतील हे असतील त्यांचा अत्यंत चांगला प्रयत्न आता चालू आहे. मी बघतो आता गेल्या 2-3 वर्षामध्ये ह्यांना जे फंडिंग व्हायला पाहिजे ती फंडिंग त्या पद्धतीनं इथं तुमचा जे 15-20 आयोग येतो त्या 15-20 आयोगातून त्यांच्याकडे तेवढा फंडिंग नाही. मग त्या पद्धतीनं वर्ण केंद्रातनं राज्यातनं जसं नगरपालिकेनं 10 कामं केली तर त्यांचा फंड संपत नाही, पण ग्रामपंचायतनं फंडिंग कुठं आहेत? मग ग्रामपंचायतला फंडिंग देत असताना सुद्धा अशा मोठ्या गावांना खासदारांनी आमदारांनी त्या ठिकाणी विशेष फंड देऊन त्या ठिकाणचा विकास करणं गरजेचं आहे. या ठिकाणचा आठवडी बाजार भरतो, आजूबाजूच्या खेड्यातले गाव खेडूत लोक या ठिकाणी येतात. अशा वेळेस वाहतुकीचा खूप मोठा प्रश्न आहे, घनकचऱ्याचा प्रश्न आहे शहरामध्ये आणि आरोग्याच्या प्रमुख सुविधा. आता नवीन आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन झालेलं आहे, तर त्या सुविधा कितपत आता म्हणजे मर्यादित आहेत का याच्यापेक्षा जास्त हव्या होत्या? नाही, आरोग्य जे केंद्र नवीन आता जे ओपनिंग झालेलं आहे ते आत्ता मावरती अजून त्यात काही कामं बाकी पण असतील. इथं स्थानिकला आरोग्याचा प्रश्न जर तसा धरला स्थानिक ह्यामध्ये, तर इथं स्थानिकला उपकेंद्र भरपूर ठिकाणी आहेत. म्हणजे आता ह्या गावाच्या परिसरामध्ये उपकेंद्र आहेत. बांबोड्यामध्ये राहणारसुद्धा सर्व या खेड्यातनं येणारीच लोक आहेत. 10-12 जी खेडे आहेत ह्या खेड्यात येणारे लोक आहेत. तर ह्यांच्यासाठी थोडं आरोग्याच्या दृष्टिकोनातून आता जो नवीन जे आरोग्यवर्धनी काय ते झाले ना ते आरोग्यवर्धनी, तर त्या ठिकाणी डॉक्टरांचा स्टाफ भरणं पहिलं गरजेचं आहे. कारण का कसं असतं की करोडो रुपयाच्या बिल्डिंग बांधतात पण त्या ठिकाणी स्टाफ नसतो आणि त्यामुळं त्या सगळं धुळीनं साम्राज्य तिथं पसरलेलं असतं. आता शासनाने त्या फंड दिला, ते बांधकाम झालं, आता परवा ओपनिंग पण झालं, पण त्या ठिकाणी स्टाफ किती आहे किंवा येण्याची संख्या किती आहे, इथं PM होतो का, किंवा इथं बाबा डिलिव्हरीची व्यवस्था चांगली आहे का, इथं सिझर केला जातो का मग इथं सिझरची सुविधा नाही म्हणून कुठं तर खाजगी हॉस्पिटलला ते पाठवलं जातं. ह्याचं थोडंसं अभ्यास लोकप्रतिनिधींनी करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती अंकुश असावा ह्या लोकांचा. आणि असं नाही झालं की मग आमच्यासारख्या संघटना आंदोलन करून त्या ठिकाणी त्यांना करणं भाग पाडू. ते वाहतुकीविषयी काय सांगा? वाहतुकीची कोंडी थोडंसं बांबोडे हा एकाच रोडला जोडला गेलेला आहे. मग कोल्हापूर रत्नागिरी ह्या रोडला जोडला गेलेला आहे. मध्यंतरी इथं बाजारपेठेमध्ये थोडंसं मेन रोडला बाजार बसत होता, आता ते डिवायडेशन केलेलं असल्यामुळं थोडीशी कोंडी संपलेलं आहे. पण ती कोंडी संपत असताना आता जो बाहेरचा एक्सप्रेसवे हायवे झाला आहे, ज्याला तो चालवेल त्याला मला वाटतं इथली ती वाहतुकीची समस्या बऱ्यापैकी संपेल. मटन थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी. आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का. चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया. आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये. संपर्क 9209 76 13 53. पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी.